हा नॉर्मल आहे आणि हा हिमॅटोमाच आहे. जवळजवळ 1 महिन्यापासून माझ्या डॉगला हिमॅटोमा झाला होता. तर आज आम्ही त्याला एक क्लिनिकला घेऊन गेलो. सेंट्रल नाकावर सेंट्रल डॉग क्लिनिक म्हणून. त्याला ॲनेस्थेशिया दिला 5 ml. त्यानंतर तो झोपूनच होता बराच वेळ. मग त्याचे हेअर्स वगैरे ट्रिम केले. देन स्वतः सरांनी ती सर्जरी केली. हिमॅटोमा म्हणजे काय असतं, इंटरनल ब्लिडिंग होते डॉग्समध्ये. जसं की त्यांनी खाजवल्यामुळे किंवा कुठे त्यांना खाज येते, तर जसं ते भिंतीला रगडतात किंवा लोळल्यामुळे जिथे मध्ये आतून इंजुरी होती आणि ब्लिडिंग होती, तर ती ब्लिडिंग इयर पिनामध्ये जमा झाली. तर त्याला सर्जरीशिवाय दुसरं कुठलं ऑप्शनच नाही आहे. होमिओपॅथीने आपण इंटरनल ब्लिडिंग नक्कीच थांबवू शकतो. बट जे ऑलरेडी ब्लड जे मध्ये क्लॉट झालेलं आहे ते बाहेर काढायला सर्जरीच लागेल. आता हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण ब्लड क्लॉट झालेलं निघालं आणि हे खूप दिवस झाले होते त्याला, 1 महिन्यापासून आहे, तेव्हा मग ब्लड क्लॉट झालं. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर तुम्ही सर्जरी करा, इट विल बी बेटर. त्यामुळे लेट करू नका. जर तुमच्या डॉगला असेल तर. मला माहीत नव्हतं, त्यामुळं मला असं वाटलं मेडिसिन्सनी वगैरे क्युअर करावं. सर्जरीची भीती वाटत होती आणि खरंच त्याला असं बघताना खूप त्रास होत होता. माझी मम्मा तर रडतच होती तिथे त्याला बघून. त्यानंतर हे त्याचं इयर पूर्ण त्यातलं घाण फ्लूइड आणि ब्लड काढून टाकलं. त्यानंतर स्टिचेस दिलेत स्वतः सरांनी, 5 स्टिचेस त्याला दिलेत. आता मेडिसिन्स वगैरे त्याला आजपासून सरांनी प्रिस्क्राईब केले. स्टिचेस काढायला सरांनी जवळ 8 ते 10 दिवसात बोलवलं आहे. आणि सगळा स्टाफ खूप मस्त होता. सगळ्यांनी खूप त्याला सांभाळलं. नंतर त्याला शुद्ध येत होते मधूनच, तर थोड्या शुद्धमध्येच त्याला काही टाके देण्यात आले. खूप त्याला त्रास होत असेल, थोडं बोलून त्याला शांत केलं आहे. त्यानंतर सगळं झाल्यानंतर त्याला ऑटोत आम्ही घरी आणलं. थोडं अजूनही त्याला भूल तशीच आहे, त्यामुळे तो हालत नाही ना, ते इतका शांत. आमचा ब्रुनो तर कधीच बसत नाही. घरी येऊनही ॲनेस्थेशियाचा असर खूप बराच होताच. त्याला पायऱ्या चढता येत नव्हते. त्याला चालायलाही त्रास होत होता, थोडासा वीकनेस आहे आता बराचसा. बट इट्स ओके. मोठं ते कानाचं सॉल्व झालं. वीकनेस वगैरे काय खाऊन पिऊन लाडाचा आहे तो. त्यानंतर हळूहळू आम्ही त्याला वरती पायऱ्यांवर चढवलं. ॲनेस्थेशियामुळे त्याला थोडे चक्कर टाईप होत असेल. तर आजपासून त्याच्या मेडिसिन्स देते त्याला. मोठं टेन्शन होतं सर्जरी. जर तुमच्या डॉगलाही असेल तर प्लीज सर्जरी करून घ्या. दुसरा ऑप्शन नाही त्याच्यासाठी कुठलाच. तर आता वरती आणलं त्याला. त्यानंतर तो मस्त गार झोपला थोड्या वेळ आणि मग काल जेवलेला आहे तो. आज त्याला सरांनी जेवण नव्हतं द्यायला सांगितलं सर्जरीमुळे. त्यामुळे आल्यानंतर आम्ही त्याला एक अंडा दिला, त्याचा खूप फेवरेट. तेवढा अंडा खाऊन पाणी पिऊन झोपलाय. आता संध्याकाळी जेवण आणि त्यात मग काही अँटीबायोटिक्स, पेन किलर अशा मेडिसिन ज्या सरांनी प्रिस्क्राईब केल्या आहे तर त्याला देऊ. त्याला आता बरंचसं पूर्ण बरं वाटेल. थोडं 4-5 दिवस त्रास होईल, पण मग इट्स ओके. थोडं बरंचसं क्युअर आहे. कारण काय, सर्जरी जर नसती केली तर ते वाढत गेलं असं. त्यापेक्षा थोडा त्रास झाला आहे, पण ठीक आहे, सर्जरी झाली तर बरं होईल. आय होप यू लाईक द व्हिडिओ. तुम्हाला यामधून खूपशी इन्फॉर्मेशन भेटली असेल. तुमचं प्रेम, आशीर्वाद असंच माझ्या ब्रुनोसोबत राहू द्या. Like, share and subscribe to my channel. Thank you very much.